नमस्कार. स्वामी शक्ती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. भक्तांनो, या नवरात्रीपासून या 6 राशींचे भाग्य बदलणार आहे. या 6 राशींना अपार धनसंपत्ती आणि धनलाभ योग आहे. भक्तांनो, मानवी जीवनामध्ये ग्रह नक्षत्रांची स्थिती कधी कधी अतिशय शुभ आणि सकारात्मक बनते की ग्रह नक्षत्रांच्या या शुभ स्थितीमुळे मनुष्याच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक 15 ऑक्टोबर घटस्थापनेपासून असाच काहीसा अनुभव या काही जातकांच्या जीवनावर घडून येणार आहे. कारण या घटस्थापनेच्या पूर्वावर असा शुभ आणि सकारात्मक संयोग बनत आहे की इथून पुढे या राशींच्या जातकांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होईल. भक्तांनो, ही नवरात्र या जातकांसाठी अतिशय शुभ आणि सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत. कारण या राशींना या नवरात्रीची सुरुवात अतिशय खास ठरणार आहे. 15 ऑक्टोबर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी बुध ग्रह हा कन्या राशीत आणि त्याचबरोबर शुक्र हा सिंह राशीत प्रवेश करत आहे. शुक्र आणि बुधाचे हे अतिशय महत्त्वपूर्ण राशी परिवर्तन मानले जाते. शुक्र आणि बुध हे ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्वाचे ग्रह मानले जातात. बुध ग्रह हे बुद्धी, वाणी आणि गणिताचे कारक ग्रह मानले जातात, तर शुक्र ग्रह हे भौतिक सुख संपत्ती, धनाचे कारक मानले जातात. या जातकांच्या जीवनावर शुक्राची विशेष कृपा प्राप्त होते आणि बुधाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. त्या राशीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यास वेळ लागत नाही. तर बघूयात आपण कोणत्या आहेत या त्या राशी ज्यांचा भाग्योदय मोठ्या प्रमाणावर घडून येणार आहे. यातील पहिली राशी आहे कन्या राशी. कन्या राशीसाठी हा सर्वात मोठा शुभ संयोग आहे. या नवरात्रीपासून माता लक्ष्मीची विशेष कृपा कन्या राशीच्या जातकांवर बरसणार आहे. यांच्या जीवनातील नकारात्मकता संपून वेळ बदलून, काळ बदलून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्याही समाप्त होतील. त्याचबरोबर आरोग्यामध्ये चांगली सुधारणा घडून येईल. आरोग्यविषयक समस्या या काळात समाप्त होतील. आपल्या जीवनात सुंदर आणि सर्वांगीण प्रगतीला सुरुवात होईल. घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होईल. व्यवसाय धंद्यात वाढ होईल. नफा दुपटीने वाढेल. नोकरीच्या संधी चालून येतील. नोकरीत बढती मिळेल. मुलांची शैक्षणिक प्रगती वाढेल. तसेच शैक्षणिक अडचणी संपून प्रवासाचे मोठे योग संभवत आहेत. परिसर सहल आणि बाहेरील पर्यावरणाचा लाभ होईल. प्रवास योग मोठ्या प्रमाणात संभवत आहेत. यानंतरची दुसरी राशी आहे मेष राशी. मेष राशीच्या जातकांच्या जीवनावर शुक्र आणि बुधाची विशेष कृपा बरसणार आहे. भौतिक सुख, समृद्धी आणि वैभवात वाढ होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. महालक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या राशीवर बरसेल. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे आर्थिक बाधा, आर्थिक समस्या समाप्त होतील. वैवाहिक जीवनात पती पत्नीकडून प्रेम वाढेल. संततीसाठी एखादी आनंदाची वार्ता आपल्या कानावर येऊ शकते. भाग्योदयाचे संकेत आहेत, पण या काळामध्ये वाईट लोकांच्या संगतीपासून दूर राहणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कोणाच्याही आमिषांना बळी पडू नका. पूर्ण विचार केल्याशिवाय कोणताही निर्णय या काळामध्ये घेऊ नका. या काळात उद्योग व्यापारात मोठा विस्तार होणार आहे. त्यामुळे घेतलेला प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वकच घ्या. यानंतरची राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीसाठी ही नवरात्र लॉटरीसारखी असणार आहे. दारिद्र्याचा काळ नष्ट होऊन लक्ष्मी कृपा होणार आहे. भरघोस पैसा येण्याची शक्यता आहे. पैशांचे योग मोठ्या प्रमाणावर या जातकांच्या आयुष्यात या 15 ऑक्टोबरपासून निर्माण होत आहेत. घर, जागा, वाहन खरेदीचे योग तुमच्या नशिबात बनत आहेत. कौटुंबिक जीवनात मन आनंदी व उत्साही असेल. आर्थिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लाभ होतील. व्यवसाय व व्यापारातून अधिक नफा मिळेल. विवाहाचे योग प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. घरातील कलह संपतील, कारण लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरात होईल. मुलांच्या कुरबुरी संपतील. अनेक वर्षांपासूनचा जुना रोग तुमच्या घरातून नष्ट होईल.
पती पत्नीचे कलह संपतील, घरात एकोपा प्रेम राहील. या काही दिवसांत प्रत्येक गोष्ट मनासारखी घडेल, ज्यामुळे तुमचं मन नेहमी समाधानी राहील. यानंतरची चौथी राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या जातकांसाठी विशेष करून नोकरीच्या क्षेत्रासाठी हा काळ शुभ ठरणार आहे. खाजगी किंवा सरकारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरी मिळण्याचे चान्स आहेत. चालू नोकरींमध्ये पगारवाढ किंवा बोनस आपल्याला मिळू शकतो आणि त्याचमुळे आर्थिक समस्या थोड्याफार का होईना समाप्त होतील. या 15 ऑक्टोबरपासून तुमच्या जीवनामध्ये खऱ्या प्रगतीला सुरुवात होईल. एक नवीन कलाटणी तुमच्या आयुष्याला मिळेल, ज्यामध्ये तुमच्या नव्या व्यवसायाची सुरुवात होऊ शकते किंवा नवीन नोकरी मिळू शकते किंवा आर्थिक प्रगतीचे मार्ग देखील मोकळे होऊ शकतात. भौतिक सुख समृद्धीत वाढ होणार आहे. आपली आर्थिक क्षेत्रामध्ये वाढ होईल. यानंतरची 5वी राशी आहे सिंह राशी. सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ आणि फलदायी ठरणार आहे. शुक्राचे आपल्या राशीत होणारे आगमन आपल्यासाठी आनंददायी बहार घेऊन येतील. आर्थिक समस्या समाप्त होतील. आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. अनेक दिवसांपासून पीडित ज्या काही बिमारी आहेत, ह्या सगळ्या नष्ट होतील आणि त्यापासून तुम्हाला सुटका मिळेल. इथून पुढे वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण असेल. पती पत्नीच्या प्रेमामध्ये वाढ होणार आहे. प्रेमजीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार असून नवीन प्रेमजीवनाची तुमच्या जीवनामध्ये साथ मिळू शकते. व्यापारानिमित्त परदेशात जाण्याचे योग बनत आहेत. व्यवसायानिमित्त लांबचे प्रवास घडू शकतात. आर्थिक क्षमता तुमची मजबूत बनू शकते. यानंतरची शेवटची आणि 6वी रास आहे धनुराशी. धनुराशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. आपल्या राशीमध्ये होणारे बुधाचे आगमन आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग करून चांगले निर्णय घेणार आहात. आपले प्रत्येक निर्णय यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. मानसिक ताणतणाव यापासून तुम्ही दूर राहाल. आरोग्य उत्तम राहील. या काळामध्ये नवीन व्यवसायात पदार्पण करून तुम्ही नव्या व्यवसायाची लवकरच सुरुवात करणार आहात आणि यामध्ये तुम्हाला मोठी प्रगतीही मिळणार आहे. या काळामध्ये व्यसनापासून मात्र दूर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण चुकीचा मार्ग आपले जीवन बर्बाद करू शकतो. ज्यामुळे कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रवेश करताना किंवा संगत करताना पूर्णपणे विचार करून त्यानंतरच संगत करावी. तर भक्तांनो, या होत्या त्या 6 राशी ज्यांचा भाग्योदय या नवरात्रीपासून घडून येणार आहे. यामध्ये तुमची ही राशी आहे का नक्की पहा आणि तुमची ही राशी असेल तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद.